असं नाही. ऐरोळी जासई चिरले संघाचा पहिला गोलंदाज शुभम. तर मापेगावचे आयोजक अनिकेत यांना बोलू का? तर यांचं इथं आगमन झालं. पुन्हा या स्पर्धेत आपलं हार्दिक स्वागत असेल. अतिशय दमदार स्पर्धा. सूरज अनंत म्हात्रे त्यांच्या पित्याच्या नावानं वाहिलेली श्रद्धांजली आदरांजली आपले पिताश्री अतिशय आमचे कट्टर समर्थक आमचे कट्टर मित्र परम मित्र होते आमचे अण्णा म्हात्रे. चला पहिल्या षटक येऊन गोलंदाज शुभम पाटील. पहिला चेंडू तयार. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना राईट आर्म डाऊन द विकेट. आणि हा पहिला शॉट पे चेंडू कुठं बेधा. पुन्हा एकदा मात्र चेंडू जाईल डेझोरमध्ये. मिळेल फक्त एक धाव. 100 ज्याचा कुछ भी नाही. पहिला जोडा मैदानात मॅच गॅरो आणि जयेश पाटील ऐरोलीचा हा. तर सन्माननीय अनिकेतजी यांना इथं सन्मानित करावं. मापेगावचे उत्कृष्ट दमदार आयोजक आणि टिकेमाळी साहेब यांचं आगमन झालं. क्या बात आहे. रायगड गौरव. यस. आणि अतिशय एक जबरदस्त अभ्यासू समालोचक. खरं म्हणजे आमची ओळख झाली पहिल्यांदा 2002 साली. म्हणजे 2000 म्हणजे 25 वर्षापूर्वी त्यांची ओळख झाली. अतिशय परम मित्र अजात शत्रू आमचे टिकेमाळी साहेबांचं आगमन झालं. पुन्हा आपल्या संबंधी हार्दिक स्वागत असेल. चला पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला गोलंदाज शुभम पाटील. प्रीतम पाटील यानं मात्र काय बॅटिंग केली. 28 धावांची गरज असताना 6 चेंडूमध्ये फक्त 5 चेंडूमध्ये उद्ध्वस्त केला आणि प्रतिस्पर्धी संघाच्या जी भाकीत होती त्यांना सुरुंग लावला आणि आपल्या बाजूनं सामना अक्षरशः झुकवला. बॉलिंग मार्क होता शुभम पाटील. आणि हा येस पुन्हा एकदा फ्लॅटे डिलिव्हरी. पंचांचा वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 2 वर बिनबाद 2. 2 फॉर नन. अतिशय क्लास दर्जेदार दमदार आयोजन. स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी जे पंचत्वात विलीन झाले आहेत त्यांच्या आत्म्याला चिरंशांती लाभावं म्हणून ही स्पर्धा आहे. आणि हा ये शॉर्ट पिच चेंडू अकोट डाब्यात हा प्रकार. पुन्हा एकदा चेंडू जाईल. जिथं 1 धाव तिथं 2 धाव. चांगला रनिंगमध्ये चेंडू गेला कहो पॉईंटला. आणि तिसरी धाव ऑटर रनिंग बिटवीन द विकेट. मान्सूनमध्येही रनिंग बिटवीन द विकेट वाकाणू घेऊया. संघाची धाव संख्या झाली 5 वर. अतिशय भन्नाट स्पर्धा आहे. उद्या ऑल इंडिया ओपन आहे. चला बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीनं. पहिलं षटक प्रगतीपथात. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पहिली लढत 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही गावातील 2-2 प्लेयर तुम्ही गोलंदाज वापरायचे आहेत. आणि हा येस पुन्हा एकदा आज मात्र गॅरो याचे फटके सगळे डिझोरमध्ये जात आहेत. खरं म्हणजे असं वाटलं तर गॅरो याने सामना घालवला का काय. पण नंतर मात्र प्रीतम पाटील यानं न भूतो न भविष्यती अतिशय वादळी विस्फोटक घातक फलंदाजी केली आणि आपल्या बाजूने गेलेला सामना जो अक्षरशः झुकविला. एक जबरदस्त दमदार विजयाची मुहूर्त मिळवणारी ती बॅटिंग होती. आणि हा चेंडू हवेमध्ये असे पण जाईल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू गेला आहे. बॅकवर्ड पॉईंटला मिळेल फक्त 1 धाव. संघाचे टोटल स्कोर झाला आहे 6 वर. तर काय हल्दी कुंकूची भांडे आणले का काय आणले. कसला डबा आहे रे. अच्छा. आणि हा येस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा परंतु टायमिंग कनेक्ट होत नाही. पुन्हा एकदा हो रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. चेंडूला शॉर्ट बॅकवर स्पेल गेला. फक्त 1 धाव व्हावी असती परंतु 2 धावामध्ये कन्वर्ट केलं आहे. 2 धावांनी षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथ असताना टोटल स्कोर इज 8. तर टिकेमाळी साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. सकाळी आम्हाला जर थोडासा कुणकुण लागली होती की टिकेमाळी सर येणार आहेत. चांगली गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. कारण खरं म्हणजे मी त्यांचा फॅन आहे. त्यांची कॉमेंट्री मला जाम आवडते. खरं म्हणजे त्यांच्या जोडीला अजून एक आज आमचे असते बुवा असते तर मजा आली असती. कारण त्यांची ती जी युती आहे ना बुवांची आणि टिकेमाळींची बऱ्याचशा नाईट स्पर्धा रसायनी मोहपाड्याच्या पट्ट्यामध्ये बघत असतो. त्यांची फार म्हणजे कॉमेंट्री ऐकण्यासारखी असते.
वाद प्रतिवाद वाद संवाद अशी ती जुगलबंदी असते. संयम मात्रे पहिल्या षटकात धावायला इनमेन फक्त 5 धावा ना रे, 5-8 धावा. चांगली गोलंदाजी केली. संयम म्हात्रे संघाच्या वतीनं दुसरे षटक प्रगतीपदावर. जासई चिरले आणि वाशी गाव आणि ऐरोळी. हो लेफ्टा महोदय विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा सुसाट मारा. चेंडू गेला डॉट बॉल. धाव संख्या फक्त इनमेन 8 धावा. अतिशय कमी धाव संख्या. जुजबी वाजबी मामूली किफायतशीर. नगण्य धाव संख्या. किमान स्कोर ओनली 8 रन्स. आणि हा यस आणखीन एक चांगला चेंडू. हो आता मात्र बघूया पहिल्या सामन्याचा जर विचार केला, थोडासा उत्तरार्ध बघितला, गोलंदाजांना पोषक असं हे वातावरण आहे, पूरक वातावरण. मग फलंदाज हवी झाले होते, नंतर मात्र गोलंदाज हवी. संयम मात्र तयार. टॉस जिंकला गॅरो यांनी. योगेश भगत पहिल्यांदा निवडली बॅटिंग. आणि हा शॉर्ट पे चेंडू अक्को डब्याचा. चेंडू हवेमध्ये असेल, लॉफ्ट केलाय. चेंडू गेला काऊ कॉर्नर. झेल झालाय ड्रॉप. आता काय करणार सांगा मला असे झेल सोडल्यानंतर. आता ऊर बडवून फायदा काय आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस. येस मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ज्याला 10वीला 90% 12वीला नापास. आयला कसं व्हायचा. बॉलिंग मार्क होता यार. तर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. हो 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 बघूया झेल सोडल्यानंतर त्याचं हे इम्पॅक्ट, त्याचं पर्यवसन, त्याचं प्रतिसाद. आणि हा जबरदस्त तडाखा, त्याचा हा प्रतिकार, जबरदस्त टायमिंग, ग्लोरियस स्ट्रोक, मेलोडियस, फॅब्युलस, अप्रतिम फटका, नेत्रदीपक टायमिंग. 6 धावांनी संघाची धावसंख्या फैलावेल. धावसंख्या वृद्धिंगत होईल. 16 बिनबाद 16 दमदार सलामी. आणि हा येस शॉर्ट पे चेंडू. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. जाईल का, गेला का. येस 6 रन. दुसरा षटकार. धावसंख्या 22. अतिशय दमदार स्पर्धा. उद्या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. चला संयम मात्रे दुसरं षटक संपवण्यासाठी उतावेळ कासावीस अगतिक. आणि हा यस पुन्हा एकदा. आणि हा चेंडू गेलाय लॉंग ऑनला. ओ ग्रेट कॅच. करण अप्रतिम झेल. चांगला झेल बघूया. खरं म्हणजे हा झेल होता भुई सपाट जमिनी लगत असा झेल टिपलाय, ज्याला म्हणतात मॅग्निफिशियंट कॅच टू द लॉंग ऑन. आणि धक्का बसेल पहिला. मिस्टर गॅरो डिपार्ट्स. मागच्या सामन्याचा तोच ना रे. नाही तोच. यस प्रीतम पाटील मागच्या सामन्याचा हिरो, गेम चेंजर, गेम फिनिशर, हार्ड हिटर फलंदाज, धावांचं मशीन, यंत्र, रसायन, मिसाईल, धावांचा आगडोम, ज्यांनी होत्याचं नव्हतं केलं, जे समीकरण उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्यांच्या आशानं जो सुरुंग लावला, त्यांच्या पाणी फेरला. हा अतिशय हरहुन्नरी, लोकाभिमुख, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुअपेक्षित असा हा प्रीतम पाटील नावाचा विस्फोटक फलंदाज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा. येस दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. पंचांनी दंडित केलंय. 1 धावेचा इशारा. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही गावातील 2-2 गोलंदाज कंपल्सरी वापरायचे आहेत. एका गावातील गोल, दुसऱ्या गावातील 2.
बॉलिंग मार्क तयार. हो येस आउटसाईड दी. पुन्हा एकदा पंचांना वाटलं होतं की त्याला वाटलं होतं की परंतु वाईट देते, परंतु हा चेंडू फेअर आहे. चांगली डिलिव्हरी. संयम घरत बॉलिंग मार्क तयार. कन्मय कोण? तन्मय ठाकूर. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात धाव आल्या तब्बल 8 धावा आणि पहिले षटक आपला तो मेघलं. दुसऱ्या षटकात 14 धावा 22. जर झेल सोडला नसता तर अजून षटकार वाचला असता, परंतु जरताच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. चला स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती कसो. 5 वाजलेले अजून वाटते. याच्यानंतर अजून 3 मॅचेस आहेत. येस नो बॉल. फ्री हिट. धावसंख्या 24 आणि फ्री हिट. नामी संधी. मुक्तपणे खेळण्याचं जबरदस्त स्वातंत्र्य फ्रीडम असेल. आणि हा येस उलटा चेंडू बंद. फायदा उचलला नाही. चेंडू गेला लॉंगॉनला टाकल होईल तर मिळेल फक्त 1 धाव. षटक क्रमांक 3 प्रगतीपथ संघाची धावसंख्या झाली 25. 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दमदार क्रिकेट. चांगली स्पर्धा. मानाची स्पर्धा एसएन ग्रुप आयोजित. या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय आमचे आदरणीय सूरज अनंत म्हात्रे. त्यांच्या प्रित्याच्या स्मरणात ही स्पर्धा स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत कैलासवासी अण्णा म्हात्रे यांना आदरांजली वाहणारी ही जबरदस्त अभिनव स्पर्धा. या स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस आहे. ऑल इंडिया ओपन. उद्या काय नाश्ता बिष्टा करून येऊ नका नाही का. मटणाचं जेवण आहे. जरा पोट थोडं रिकामत ठेवा. जुलाब झाली तरी चालते. यायला सगळं संडास बिंडास आहे इकडे बाहेर. नाही तर हागीत लावून या काय फरक पडतंय. आणि हा यस प्रीतम पाटील यांचा फटका, परंतु चेंडू गेला आहे. मस्त असं वाटलं झेल आहे, परंतु चेंडू गेला म्हणताय डेझोनमध्ये जाईल. मिळेल फक्त इनमीन 1 धाव. 1 धावेचा इशारा. संघाची धावसंख्या झाली 26. 26 धावा. आणि हा या शॉट पे चेंडू पुन्हा एकदा केलं आक्रमण. आणि हा दमदार सिक्सर. काय झेल घेतला काय वा? घेतला का सोडला? अच्छा सोड. अच्छा अच्छा. चला तिसरं षटक ना. 3 बॉल बाकी आहे. 3 बॉल्स टू गो. धाव संख्या 32. तिसरं षटक प्रगतीपथ. थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. अजूनही मॅचेस आहेत 3. वाजलेत 5. हो येस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. पुन्हा एकदा 2 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली 28 ना रे. 24 34. 34. 3 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उर्वरित बॉल राहिले 2, म्हणजे टोटल 8 बॉल बाकी. 8 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जर आव्हान द्यायचं असेल प्रतिस्पर्धी संघाला. जासई, चिरळे आणि वाशिगाव आणि ऐरोली खरं म्हणजे मापे आणि कुक्षे संघ जवळ विजयाच्या बोहळ्यावर होता, परंतु अचानक अशी काही सुनामी आली. पुन्हा एकदा 2 धावांसाठी यस. लास्ट डिलिव्हरी. धावसंख्या 36, म्हणजे बरोबर आसपास 12चं जे टार्गेट इक्वेशन समीकरण. शेवटचा बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर. याच्यानंतर अंतून अजून एक बाकी षटक असेल. आणि हा या शॉर्ट पे चेंडू पुन्हा एकदा
हो हो हो, ग्रेट कॅच. करण मोठे ह्या म्हणते त्याचा दुसरा झेल असेल. अतिशय अप्रतिम झेल, स्वतःला बॅलन्स केलं आणि करण आणि संघाची धावसंख्या झाली 36 बरोबर. भारतीय 36 आणि राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. केतन, चेतन की केतन, चेतन सीएची. आणि षटक क्रमांक 14 प्रगती पदावर 4 षटकांचा सामना असेल. दोन्ही गावातील 2-2 गोलंदाज कंपल्सरी वापरायचे आहेत, म्हणजे एका गावातील 2 असं हे फॉर्मेट असेल. बॉलिंग मार्क तयार. शेवटचं षटक प्रगती पदावर करण मडवी. आणि हा शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा चांगला टायमिंग 4 धावांसाठी. यस, अतिशय चांगला फटका, कलात्मक तंत्रशुद्ध फटका. चेंडू गेला स्क्वेअर लेग मिड विकेट. गॅप मधून या टिकेमाळे साहेब यांचं आगमन झालं. बघूया आमचे टिकेमाळे की आम्हाला बरं वाटतं जरा. खरं म्हणजे मी त्यांचा फॅन फार मोठा आहे. त्यांच्या थोडेसा बुवा असते तर अजून मजा आली असते. नाही नाही, नक्कीच टिकेमाळे साहेबांकडून खरं म्हणजे शिकण्यासारखं आहे. फार अभ्यासू समालोचक आहेत. धावसंख्या झाली 40. टिकेमाळी सरांचा आगमन झालं. रायगड गौरव असे अनेक बरेच त्यांचा चाहता वर्ग आहे. आणि खरं म्हणजे टिकेमाळी साहेबांनी आमची ओळख जवळ 25 वर्षापूर्वी रिसच्या मैदानात झाली. नक्कीच रंगत, आता रंगत अंतिम माळी साहेब हे काय आलेत. एक्केचाळीस 41 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा शॉर्ट पे चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला म्हटले डिक्लेअर झोनमध्ये जाहीर घोषित निर्धारित. 1 धाव मिळेल, 1 से ज्यादा कुछ भी नहीं. टोटल स्कोर झाला आहे 42. करण मडवी शेवटचं षटक प्रगतीपदात. जासई चिरळे विरुद्ध विपक्ष वाशिगाव आणि ऐरोळी अशी ही लढत. आणि हा यस पुन्हा एकदा लेगच्या बाजूने गेलाय. धावसंख्या 43. तर याच्यानंतर मॅच कोणती आहे? शिबिडी तुर्बे आणि त्याच्या विरोधात गोठोले, म्हणजे इकडे स्वराज मात्र जोशीकडे नमित पाटील, 5 चंदन. खरं म्हणजे पहिला सामना होता, परंतु यस यांना कुठेतरी जायचं म्हणतात. आणि हा चेंडू यस मिड विकेटला चेंडू पंच केला. बघूया हलक्या हाताने पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला आहे आणि नॉन स्ट्रायकरला फलंदाज झाला बाद का. किती धावा आले? 45. 4 ओव्हर 5 45. आणि एक विशेष म्हणजे एक तुम्हाला मी इंटिमेट करतोय. आणि या मॅचमध्ये ज्यांचा लो स्कोर असेल, यस खरं म्हणजे बामण डोंगरेने धारावीचं म्हटलंय हाय स्कोर 107चा आहे. आणखीन विकेट प्राप्त होईल. राहिले बॉल अजून बाकी किती? ओनली 1 रेव्ह लेफ्ट. नाही, एकदा बाय, फक्त तुम्हाला एकच चान्स आहे. एकच बाय भेटेल, दुसरी बाय नाही. यस चला, येणारा फलंदाज फक्त म्हटलं हा नॉन स्ट्रायकर उभ्या राहण्याच्या कामात आहे. काय त्याला स्ट्राईक आहे? स्ट्राईकला. अच्छा बरं आहे. येस टिकेमाळी साहेब नक्कीच पुढचा आवाज असेल
ज्या आवाजाची उत्सुकता मला सकाळी हिंट लागली, थोडी कुणकुण लागली होती, थोडासा कानोसा घेतला मी की साहेब येणार आहेत, बरं वाटलं जरा, पण थोडं उशीर आलेत, बरं की नाही. डस्टबिनला यायचे तर आले 13व्याला. त्याला बॉलिंग मार्क होता या, कारण आमची शैली आहे, काय करणार त्याला, नाही इलाज आहे. त्याच्यामुळे साहेब बरोबर की नाही. चला बॉलिंग मार्क होत्या, लास्ट डिलिव्हरी. आणि म्हटते डावाची झाली सांगता, डाव संपलाय, टोटल स्कोर उभा केलाय 45 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 46 धावांची गरज, उर्वरित 24 बॉल, 46 धावांची गरज उर्वरित. जे समीकरण कसं चेस होईल याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय आमच्या अभ्यासू समालोचक आमचे आदरणीय टेके माळे सर. प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. या नितेश भाई या. तर या ठिकाणी नुकतंच यांच्यावर आमच्या रायगड गौरव तटकरे साहेबांच्या शुभ हस्ते ज्यांना सन्मान केला, आमचे सन्माननीय टेके माळी सरांना इथं सन्मानित करावं. आमचे या स्पर्धेचे दमदार आयोजक, युवा कार्यकर्ता आणि अतिशय दानशूर व्यक्ती, मग कुठलाही कार्यक्रम असू द्या, आध्यात्मिक असू द्या, सांस्कृतिक असू द्या, कुठलाही असू द्या, फुल बोला ना, कुठलाही सण असू द्या, जरी पिठोरे आमाशी वर्गणी असेल ना तरी मागायला तर देतील ते, बरोबर की नाही. येस, अतिशय याला म्हणतात दानशूरता. नुसता पैसा असून फायदा नाही, संपवण्याची ताकद पाहिजे. अतिशय दमदार व्यक्तिमत्व आमचे आदरणीय सूरजजी म्हात्रे, आमचे अण्णा यांचे सुपुत्र, कारण बापाच्या पावलावर पाऊल ठेवून बाप देखील अतिशय दानशूर होते. या नितेश भोईर, नंतर आपण टिकेमाळी सरांकडे जाऊया. Thank you so much, गुरुवर्य. Once again, let's back to cricket. Before we move on, आपण दोन्ही टीम्सना सूचित करूया की वेळेचा अभाव आणि वेळेचं बंधन ही आज मात्र आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे, कारण इथून पुढे जवळजवळ 3+ मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील, तुर्बे CBD आणि त्यांच्या विरोधात गोठिवली बोंडकोडे असा दुसऱ्या फेरीतील सामना असणार आहे. पहिल्या विजयाचा आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतील. तत्पूर्वी स्क्रीनवर आपल्याला इक्वेशन पाहायला मिळते, 24 बॉल्स म्हणजे 4 षटकं आणि 46 धावा. 46 डिवायडेड बाय 4 जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर 11.25 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. जिथे आपण पाहताय की या सरासरीला तोंडी फोडायची आहे तर मात्र पहिल्या षटकामध्ये किमान 12 ते 13 धावा येणं फार गरजेचं असणार आहे. व्यासपीठावर मराठी भाषेचे समृद्ध समालोचक आणि जसं मात्र काकांनी उल्लेख केला, मराठी भाषेला जर का जागृत ठेवायचं आहे तर मग ही मराठी भाषा आपल्याला मात्र जागृत ठेवावी लागेल आणि आपल्या परीनं आपण तो प्रयत्न करायलाच हवा. अर्थातच आमच्या शैलीमध्ये थोडासा तुम्हाला इंग्रजीचा स्टान्ससुद्धा स्लँगसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु रायगड पंचक्रोशीमध्ये ही मराठी भाषा आणि या मराठी भाषेला समृद्ध करणारे समालोचक आमचे गुरुवर्य सम टीके माले साहेबांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं आम्ही करतोय. खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं SN ग्रुप दारावे, अनंत म्हात्रे चषक आणि सूरजजी म्हात्रे यांच्या वतीनं सहर्ष मनस्वी स्वागत. नुकतंच आपण त्यांचं वेलकम केलं आणि मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये. अगदी गोलंदाजीमधली वैविध्यता ज्या गोलंदाजाकडे आहे तो सुरुवात करेल, परंतु ज्या फलंदाजाकडे अप्रतिम फटकेबाजी मगाशी ज्याची आपण पाहिली तो करण आणि त्याच्या सोबतीनं सायश म्हात्रे हे बायकर मॅन्स आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं टीमचं नाव आहे, पहिल्या मॅचमध्ये विजेता संघ आपण जो का पाहिला जासई आणि चिरले. एक हुरण पंचक्रोशीमधील संघ, एक नवी मुंबई पंचक्रोशीमधील संघ. इथे हा बॉल फ्लाईट जास्त दिली आहे, अतिरिक्त उचली जिथे आपण पाहिलं की हा बॉल वाईट गेलाय. बॅटिंगसाठी मात्र नक्कीच आपण पाहताय करण.
करण आणि साहिशचा खेळ आत्तापर्यंत या मॅचमध्ये मागच्या मॅचमध्ये मात्र चांगला राहिला आहे. त्याला साथ दिली करणची बॅटिंग काल मागच्या मॅचमध्ये अप्रतिम राहिली, परंतु गोलंदाजी करत असताना थोडं महागडं षटक फेकलं. परंतु क्रिकेट हा खेळ खरे पाहता वास्तविक आहे. अंतिमच्या टप्प्यामध्ये चांगलं कमबॅक करून दिलं गोलंदाजानं आणि मॅच जिंकली. रेंजपर्यंत नव्हते, एक्सटेन्शन ऑफ आर्म्स आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःला मात्र फुल एक्सटेंड करून फटका सुजवायचा होता. बॅट आणि बॉल याचा संपर्क तितका झाला नाही आहे. जिथे आपण पाहताय की एज लागला, एक नव्हे तर दोन मिळाल्या. एका बाजूला ऐरोली आणि वाशी संघाचे जबरदस्त हुन्नरी खेळाडू ज्यांच्याकडे खेळातली कलात्मकता आपल्याला पाहायला मिळते आहे. योगेश भगत त्यांची संपूर्ण खरंतर 6ची 5ची टीम आणि त्याचबरोबर 6चं स्क्वॉड आपल्याला ऐरोली टीमचं पाहायला मिळतं आहे. यावेळेला आपण जरूर पाहिला आडव्या पट्ट्यानं फटका सजवलाय. डीपमध्ये आहेत प्रोटेक्शनसाठी, डीप स्क्वेअरला रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक थोडे चाच पडतील. बॉल गवताच्या गालीच्या मध्ये थोडासा मी म्हणेन लुक्का छुपी खेळताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि हे चित्र नेहमी रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पावसाच्या सरी मात्र पूर्णपणे थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतील, परंतु कॉन्क्रीटच्या या विकेटवर जर का आपण बघितलं गेलं तर पाटा विकेट आपल्याला पाहायला मिळते. लॉ ऑफ मोशन, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. बळ म्हणजेच वस्तुमान इंटू गती. न्यूटनचा हा दुसरा सिद्धांत काय म्हणतो आपण थोडी चर्चा करू. यावेळेला फ्लॅट दिले बॉलला आणि या कॉन्क्रीटच्या विकेटवर खरं तर मी म्हणेन पुन्हा एकदा गती कमी करून फेकलेला हा बॉल. मगाशीच उल्लेख झाला योगेश भगत, त्याचा एक्सपिरियन्स. सकाळच्या सत्रामध्ये रिमझिम पावसाने अनेक रंग उधळले, परंतु आता पाऊस नाहीये, पाऊस पूर्णपणे थांबलाय. पाटा विकेट, कॉन्क्रीट विकेट, या विकेटवर मात्र जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा नेहमीच राहिलाय. परंतु इथे बॉल अगदी गतिमान होतोय, बॉल पडतोय, गतिमान होतोय. कधी चेंडू स्किट होतोय, कधी अतिरिक्त अनएक्सपेक्टेड बाउन्स दिला गेलाय. पावसाची जर का एखादी सर आली ना तर मॅचमध्ये मजा येईल, थोडासा थंडावा निर्माण होईल. धोधो बरसणारा पाऊस आता मात्र पूर्णपणे थांबला. अशा परिस्थितीमध्ये थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे ते गोलंदाजांना. तरीही ही चांगली दर्जाची गोलंदाजी. यावेळेला मात्र नक्कीच आपण पाहिलं इट्स अ डेलिब्रेट. नियम काय म्हणतोय, ॲक्शन नाही आहे, बॉल अंगाला लागलाय, बॉल कुठेही जाऊ दे त्याच्यावर धाव नसणार आहे. एक षटक, पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस करण मडवी आणि साहिश असे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. योगेश भोईरची गोलंदाजी फक्त सिंगल डिजिटमध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्या. निर्णायक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही कॉल करतोय टीम कॅप्टन तुर्भे CBD, टीम कॅप्टन गोठिवली बोनकडे. लगेच या टॉस साठी चला. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमचे नुकतेच आमच्या समवेत या व्यासपीठावर मात्र जुळले गेले TK माली सर, त्यांना आम्ही जरूर सांगू या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांना मोफत जेवण आम्हाला पाहायला मिळणार आहे. काल जवळजवळ 300 माणसांचं जेवण होतं, आज जवळजवळ 500 माणसांचं जेवण होतं. सकाळच्या सत्रामध्ये गुप्ता सँडविचेस, त्याच्यासोबत लस्सी. दुपारच्या सत्रामध्ये खरं तर चिकन, नॉनव्हेज आणि व्हेज असं जेवण. संध्याकाळच्या सत्रामध्ये चहाची व्यवस्था आणि तिथेही मात्र संध्याकाळचं सपर आपण असं म्हणूया मील हलकं. आणि उद्याच्या दिवसामध्ये मात्र मटणाची व्यवस्था असणार आहे. हे संपूर्ण आयोजन इतकंच नव्हे TK माली सर, प्रत्येक रसिक प्रेक्षकाला काहीतरी घरी घेऊन जावं या खरं तर मनसुब्यातून, या प्रयत्नातून प्रत्येक रसिक प्रेक्षक जो जोडला गेला फक्त रसिक प्रेक्षकांसाठी चिठ्ठ्यांद्वारे, म्हणजेच काय मोफत चिठ्ठ्यांद्वारे 50 चिठ्ठ्यांपैकी एक नशिबाचा कौल त्याला मिळणार नशिबाची बायसिकल. दर दिवशी, कालही मिळाली, आजही मिळणार आणि उद्या सुद्धा मिळेल. त्याचबरोबर अजून एक गोष्ट जी क्रिकेटच्या क्रीडांगणावर अगदी मी या अगोदर कधी पाहिली नाही, तुम्ही कदाचित पाहिलं असेल, कारण आम्ही पाहिलेले पावसेले तिच्यामध्ये आम्ही भिजलो नाहीत, परंतु तुम्ही प्रत्यक्ष भिजलात असं आम्ही म्हणू जरूर. दशरथ पाटील सर आणि TK माली सर आहेत. एक अशी संकल्पना आहे या स्पर्धेमध्ये TK माली सर, पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करू इच्छितो. मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे. ती बाईक जर का ऑल इंडिया आयकॉन खेळाडूला मिळाली गुणवत्तेनुसार तर मात्र
ग्रामीण फॉर्मॅटमधून स्क्वॉडमधून जो खेळाडू उत्कृष्ट खेळकडून पुढे गेलाय त्याला मिळणार ती बायसिकल, म्हणजे त्यालाही काहीतरी मिळणार, तोही नाराज होणार नाहीये. असा नियम नव्हे तर ही जबरदस्त खरं तर मी म्हणेन संकल्पना आपल्याला पाहायला मिळतीये. प्रत्येक मॅचसाठी एक ब्रँडेड टी शर्ट, एक कॅप, एक अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी आणि बरंच काही आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक प्रेक्षकाला झेल टिपल्यानंतर आयवा कॅसडी, संदेश श्रीकोंडे, राहुल बोर्डे, सुनील कांबळे यांच्या माध्यमातून प्रत्येकी शेकडा, गुरु अण्णा यांच्याकडनं शेकडा, म्हणजे प्रत्येक झेलसाठी 400 रुपये. गुरुनाथजी नाईक यांच्याकडनं सुद्धा 100 रुपये. म्हणजे काय तर प्रत्येक झेलसाठी सुद्धा खरं तर 400 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इथे चूक झाली का? डायरेक्ट हिट होईल का? ओहो, नाही झाले. धाव मिळणार 2 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 10 या आकड्यावर. नो बॉल साठी मात्र पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चला, आमचे गुरुनाथजी पाटील आहेत, पाहतील, शहानिशा करतील, चाचपणी करतील आणि पुन्हा एकदा जो प्रलंबित डिसिजन आहे तो आपण डिक्लेअर करणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या गोष्टीचा आपण मगाशी उल्लेख केला, संदेश श्रीकोंडे, राहुल बोर्डे, सुनील कांबळे, गुरुनाथजी नाईक, प्रत्येकी खरं तर 100 रुपयाचं कॅश प्राइज जो सीमारेषा बाहेर झेल टिपेल त्या प्रेक्षकासाठी असणार आहे. परंतु झेल टिपणारा फक्त प्रेक्षकच असावा. फेअर बॉल. आज खूप सुंदर खरं तर मी म्हणेन अनुभव आम्हाला आलाय, या गोष्टीची आम्ही चर्चा करतोय. यावेळेला ड्राईव्ह केलं बॉल. व्हॉट अ मॅग्निफिसंटली ड्रिव्हन दिस इज. व्हॉट अ स्किल अँड व्हॉट अ स्किल सेट. वेट, वॉच अँड पंच. यावेळेला बॉलला येऊ दिलं. डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स यू. असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला येऊ दिलं, बॉलची लाईन रीड केली, मिडल केलं, सरळ भिरकावून दिलाय साहिश म्हात्रे बाय कमॅन. त्याच्या बॅटमधनं आलाय हा पहिला वार, षटकार. धावसंख्या पोहोचली ती 16 या आकड्यावर. साहिशची फलंदाजी फार महत्वाची असणार आहे या मॅचमध्ये, कारण त्याचं असं आहे, पहिल्या इनिंगमध्ये एकंदरीतच धावा उभारल्या त्या 45 आणि 46 धावांचं एक मोठं टार्गेट उभं केलंय आणि साहिशला मैदानामध्ये उभं राहणं हे 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 फार महत्वाचं असणार आहे. पाहूया गोलंदाज गौरव शिंदे. रफ्तार, गती, व्हेरिएशन त्याच्याकडे सुद्धा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा प्रतिउत्तर दिलंय. हा शॉट बघा, ही कला बघा, ही कलाकारी बघा. वाह बाय वाह. जागेवरनं स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूवर टपली मारलीये, अक्कल वापरून शक्कल वापरलीये आणि बॉलला भिरकावून दिलाय. मिड विकेट क्लिअर केलंय. साहिश म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय अजून एक षटकार. चेंडूची चांगली चाचपणी, चांगली रीडिंग, चांगलं अँटिसिपेशन, परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरलाय. त्याचं स्किल सेट त्याला ठाऊक आहे, त्याचे प्लस पॉईंट्स, त्याचे मायनस पॉईंट, त्याची स्ट्रेंथ, त्याची विकनेस त्याला ठाऊक आहे आणि म्हणूनच की काय मैदानाच्या आतमध्ये मेरिटनुसार तो खेळ करतोय. नाव आहे साहिश. वेट, वॉच, अपरकटच्या साह्यानं बॉल उडवायचं होतं, बॅटचा एज लागलाय. जरूर आपण पाहतो की स्वतःवर नाराज आहेत, सांगतात की बॉल कनेक्ट झाला असता तर चौकार किंवा षटकार आला असता, परंतु एकच मिळणार. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 23 वर 23. 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. गौरव शिंदे अजून एक नवी मुंबईचा स्टार गोलंदाज, ज्यानं आपल्या गोलंदाजीमधली चुणूक गेले कित्येक वर्ष दाखवली आहे. चांगली गोलंदाजी, फलंदाजाचा चांगला परिपूर्ण अभ्यास करून चांगला अँटिसिपेशन स्किल त्याच्याहीकडे आहे. चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. मॅचमध्ये कमबॅक तो करू शकतोय. यावेळेला चांगला पंच केला बॉल. गॅप शॉट सिलेक्शन न बॉल गेला 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. किती ताकद, किती नजाकत, किती टायमिंग होतं. जिथे वारा तिथेच मारा. आलाय हा अजून एक चौकार बॅट्समन साहिश म्हात्रेच्या बॅटमधनं.
आलेले षटकार. मॅच आता क्लोज झाली आहे. 13 बॉल 19 धावांची गरज. चल नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. लोअर फुल टॉस बॉल. गॅप शॉट सिलेक्शन इथे सुद्धा आहे. या वेळेला आपण जरूर पाहिलं तोलून मापून मारलेला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. अनादर किट कॅट चौकार. डीजे मास्टर थोडं आम्ही थांबू. जिंकण्यासाठी इक्वेशन आहे 12 चेंडू 15 धावा, 12 गेंदे 15 रनों की जरूरत. 12 balls to go and required 15 to win. And next match between two teams, team गोठिवली बोनकोडे आणि टीम तुर्भे CBD. Captain, please join with us in the main pavilion box for the next match toss, please. Team captain of Turbhe CBD and team captain of गोठिवली बोनकोडे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील एक जबरदस्त पार्थ चंदन, एक एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. त्यांच्या विरोधात आहे ऋषभ चंदानी, एक यंग क्रिकेट हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर. चला आणि धारावे गावाच्या वतीनं SN ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेच्या निमित्तानं आज आमचे गुरुवर्य TK माली सर उपस्थित आहेत. त्यांच्याच पवित्र शुभहस्ते आम्ही करतोय नाणेफेकीचा कौल. ऋषभ चंदानी आणि पार्थ मैदानाच्या आतमध्ये वार केलाय. वार आणि चाबूक फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन ऑन अ स्ट्राईक नाव. मिस्टर करण मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय सीमारेषा पार. मॅच लवकर फिनिश करण्याचा त्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता ऑलमोस्ट विजयाच्या समीप जात असताना मॅच मध्ये खर तर शिरकाव करणारा षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. 11 चेंडू आणि 9 धावा. अजून एक फटका सजवलाय. यावेळेला ऑन साइड लाईन फ्रंट ऑफ पॅव्हिलियन बॉक्स. डीप मिड विकेट क्लिअर करेल आणि अजून एक चौकार येईल. पुन्हा एकदा आपण पाहताय जिंकण्याच्या आशा हळूहळू पुसट होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऐरोली आणि वाशीगाव टीमच्या अगदी त्यांच्या गळ्याभोवती पराभवाची सर्फमाळ रुळतीये की काय हेच काहीसं भास आम्हाला पाहायला मिळतंय. अजून एक धाव. 9 चेंडू आणि 4 धावांची इथं गरज आहे. मॅचमध्ये एक्झॅक्टली काय चुकलं. पहिल्या इनिंगमध्ये 45-46चं टार्गेट सेट झालं. ते 46चं टार्गेट सेट झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 6 आल्या. सुरुवात चांगली झाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्या बॅट्समन साईशनं. आणि मॅचमध्ये यू टर्न आलं. मॅचमध्ये शिरकाव केला. 1+1 या धावा मिळतील 2. अँड द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. आणि पुन्हा एकदा यानंतर मात्र नक्कीच आम्ही करू मायक्रोफोनवर परिवर्तन. जशी मात्र मॅच संपेल पुढच्या संपूर्ण मॅचसाठी आमचे दोन्ही गुरुवर यांना आम्ही विनंती करू की आपण यावं मायक्रोफोनवर पुढच्या मॅचसाठी. कारण पुढची मॅच हाय व्होल्टेज होणार यात शंका नाही आहे, परंतु शब्दांची शब्दसंगती जी तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला खरं तर आमचे दशरथजी पाटील साहेब आम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत TK माली सर आम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे कुणी कुठेही जाऊ नका. स्पर्धेचा आनंद घेत राहा. या मॅचमध्ये फार आता राम उरलेला नाहीये. 8 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. 8 balls to go and 2 to win. एखाद्यानं फक्त बोलत राहावं आणि त्यांना आपण ऐकत राहावं असं मायबोली मराठी भाषेला उत्तम सादर करणारे अभ्यासपूर्ण आणि अलंकारयुक्त. अलंकारयुक्त म्हणजे काय तर आमचे सोहिल नाईक विचारतील अलंकार म्हणजे काय. फिगर ऑफ स्पीच ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. फार काही नाही आणि ते अलंकारयुक्त समालोचन तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये अनुभवायला मिळणार. शेवटची एक धाव आणि एका धावीसाठी लगावलाय हा फिनिश करणारा षटकार. महेंद्रसिंग धोनी ज्या स्टाईलनं मॅचला फिनिश केलं ते करण मढवी साहिश मात्रेनं. आणि पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच टीम जासई चिर्ले. अभिनंदन टीम जासई चिर्ले. अँड हार्ड लक टीम ऐरोली वाशीगाव. हार्ड लक योगेश, हार्ड लक निलेश, हार्ड लक जयेश अँड हार्ड लक टीम ऐरोली वाशीगाव. चांगला खेळ मागच्या मॅचमध्ये आपण प्रीतम पाटीलचं पाहिला. अगदी मी म्हणेन या मॅचमध्ये अपयश आलं. हार्ड लक प्रीतम पाटील. अँड करू आम्ही मायक्रोफोनवर परिवर्तन. तत्पूर्वी अनाऊन्स करू आम्ही या मॅचचा हिरो. या मॅचचा हिरो ठरलाय बायकर मॅन ऑफ उरण मिस्टर साहिश मात्रे. साहिश आपण या लगेच मॅन ऑफ द मॅचचं नामांकन स्वीकारण्यासाठी. आणि नेक्स्ट मॅचमध्ये तुर्भे CBD गोठिवली बोनकडे या
2 टीम्समध्ये जी मॅच होईल त्या मॅचमध्ये दोन्ही टीम्सना आम्ही सूचित करू. जितक्या लवकर आपल्याला फिल्डिंग सेटअप करता येईल तितक्या लवकर आपण करून घ्या. ओपनिंग पेअर पाठवा. आमचे